19 जानेवारी 2024 दुसऱ्या टप्प्यामधला पहिल्या शिफ्टचा कृषी सेवकचा पेपर पार पडलेला आहे। विद्यार्थी बाहेर येत आहेत, आपण त्यांना विचारूया पेपर कसा गेला। आपल्यासोबत एक विद्यार्थिनी आहे, आपण त्यांना विचारूया। मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? ऋतुजा रुपने। ऋतुजा मॅडम, काय सांगाल कसा होता आजचा पेपर? ठीक-ठाक होता। काही कृषीचे क्वेश्चन सोपे होते, काही हार्ड होते, म्हणजे 50-50। बरं, म्हणजे साधारणतः पहिल्या शिफ्टला म्हणजे आधी जेव्हा पेपर झाला तेव्हा मुलं म्हणत होते की ॲग्रिकल्चरचे जे प्रश्न आहेत ते ॲप्लिकेशन बेस्ड जास्त प्रश्न होते, सिलेबसमधला पार्ट थोडासा कमी होता, लॉजिकवरती प्रश्न सोडवायचे होते जास्त। तसं आजच्या पेपरबाबत काय सांगाल तुम्ही? हो, तसंच होतं, लॉजिकवर होते क्वेश्चन। बाकी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण कसं होतं? ते सोपं होतं। सोपं होतं। हां, तुम्हाला वेळ पुरला पेपरला? थोडंसं लास्टला कमीच पडतो, पण जर पटपट केलं तर होते। बरं, एकंदरीत पेपर सोपा, अवघड की मध्यम लेवलचा? मध्यम लेवलचं। बरं, थँक्यू मॅडम, थँक्यू। सर, एक विद्यार्थी मित्र आहेत, आपण त्यांना विचारूया पेपर कसा गेला। सर नमस्कार, काय नाव आपलं? तुषार अरुण निकम। सर, कसा होता पेपर? पेपर सोपा होता, इजी होता। साधारणतः सिलेबसमधलेच प्रश्न होते की आउट ऑफ सिलेबस प्रश्न होते? सिलेबसमध्ये होते, पेपर पॅटर्न आहे तो आलाय। बरं, 16 तारखेला होता तो। बरं, एकंदरीत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण कसं होतं? इजी होतं। बरं, तुम्हाला वेळ पुरला पेपरला? हो, पुढला। कृषी घटकाचे प्रश्न कसे होते? कृषी घटकाचे सोपे होते, आपले सिलेबस वाईज होते। बरं, करंट एकंदरीत पेपर सोपा होता की अवघड होता? सोपा होता। बरं, धन्यवाद सर। आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थिनी आहे, आपण त्यांना विचारूया। मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? निकिता सातपुते। निकिता मॅडम, कृषी सेवकचा पेपर झाला आता नुकताच, कसा होता पेपर? ठीक होता, एक मीडियम होता। मराठी, इंग्रजी? खूपच मराठी आणि इंग्लिश खूपच इझी होतं। जी केचे क्वेश्चन्स थोडेसे क्रिटिकल होते, इतके काही अवघड नव्हते, पण जी के थोडंसं नव्हतं। तर मॅथ्स अँड रिझनिंग सोपं होतं। कृषी घटकाचे प्रश्न कसे होते? हां, ह्यावेळी लेवल थोडीशी उंचावली होती त्यांनी। एकंदरीत पेपर सोडवायला वेळ पुरला का आपल्याला? हो, पुराला, मला पुरला। पेपरचं स्वरूप कसं होतं? अवघड होतं, सोपं की मध्यम? तसं म्हणायला गेलं ना तर बाकी सगळे सब्जेक्ट इझी होते, पण जी के आणि थोडे कृषी घटक थोडंसं हार्ड असल्यामुळे एक मॉडरेट टू हार्ड पेपर होतं। बरं बरं, चला, थँक्यू मॅडम। त्यांना विचारूया पेपर कसा गेला। सर नमस्कार, काय नाव आपलं? सर अथर्व भोसले। पेपर मॉडरेट होता, जेवढा काय नाही। ज्यांचा एफओचा वगैरे लेक्चर्स पहिले केले होते त्यांना इझी केले। फक्त जे आपलं जनरल अवेअरनेस होतं किंवा सामान्य ज्ञान, ते बुक स्पेसिफाईड नव्हतं की जस्ट काही आलं। कृषी घटक कसे होते सर? सर मॉडरेट लेवल होते, मॉडरेट थोडे बँकिंग फोकस होते की लाईक नॉर्म्स वगैरे जे आहेत आपले त्याच्यावरतून क्वेश्चन चालते। इग्नाइट ॲग्रिकॉस चॅनलवरती जो रिव्हिजन आपण घेतो त्याचा काही फायदा झाला आपल्याला? हो, माझं रेग्युलर मी तेच बघत होतो ॲक्च्युली, त्यातून क्वेश्चन्स आले होते। टार्गेट नव्हतं, बट मी बघत होतो। एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड, मध्यम की सोपा? मॉडरेट होता सर। मॉडरेट होता। हां, ज्यांनी चांगला स्टडी केला त्यांना इझी, लाईक माझी दुसरी एक फ्रेंड आहे, तिला फर्स्ट शिफ्ट एकदम सोपी गेली ती। माझा एवढा स्टडी नव्हता झाला ऑनेस्टली, सो मॉडरेट गेला आहे। आता बघू काय काय टफ पण गेला असेल, सांगता येत नाही। गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरणचं स्वरूप कसं होतं? रिझनिंग सर परफेक्ट होतं, लाईक ज्यांचं बँकिंगचं झालं रिझनिंग, बेसिक रिझनिंग लाईक सिटिंग अरेंजमेंट्स किंवा मग पझल्स आहेत आपले की लाईक बर्थ डेट्स अँड मंथ, परफेक्ट होतं, त्यात काय डाऊट नाही, एकदम सोपं होतं। बरं सर, तुम्हाला पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी शुभेच्छा आहेत। थँक्यू सर, तुमचे लेक्चर्स बघितले। आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत। सर नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव संतोष राजू जावळे आहे। संतोष सर, कृषी सेवकचा पेपर आता नुकताच संपला आहे, पेपर देऊन तुम्ही आलाय, काय सांगाल कसा होता पेपर? पेपर सर, हा जे समजा जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस जसं आपण प्रेडिक्ट करतो, क्वेश्चन पेपरवरून प्रेडिक्ट करू शकतो आपण, किंवा क्वेश्चन पेपर कसा येऊ शकते, जसं की आपण MPSC क्वेश्चन पेपर रीड केल्यानंतर प्रेडिक्ट करू शकतो किंवा असं येऊ शकते 40-50% तरी। पण हा पेपर सर असा होता की आपण सिलेबस देऊन पण आपण प्रेडिक्ट करू शकलो नाही। बरं, म्हणजे थोडंसं आउट ऑफ सिलेबस प्रश्न होते? हां, आउट ऑफ सिलेबस म्हणजे जवळजवळ सर A4 लेवलची होती, IBPS पॅटर्न जे A4 लेवलचा आहे ना त्या लेवलचे, आणि त्यामध्ये बी सर A4चा 20-25 मार्कावर ॲग्रिकल्चरचा कट ऑफ लागतं ते सर। पण यामध्ये तर खूप अवघड आहे तर, आणि माझं एक तर सर डिप्लोमा बी झालेला आहे, BSc ॲग्रिकल्चर पण झालेलं आहे। पण जे डिप्लोमावाले, खरोखर जे डिप्लोमावाले मुलं जे करत असतील ते तर त्यांना खूप अवघड गेलं असेल तर, असं तर मला वाटतं। ज्या अर्थी मलाच खूप हे क्वेश्चन वाटले ॲग्रिकल्चरचे। मराठीचे तर खूप सोपे होते सर, जे की आपण जे कोणी अभ्यास न केला तो पण मराठीचे क्वेश्चन सॉल्व करू शकत होता, एवढे सोपे होते। इंग्लिशचे फक्त थोडेफार होते, पण ॲव्हरेज व्यवस्थित होते इंग्लिश, पण रिजनिंग बी एकदम सोपं होतं, इझी होतं। म्हणजे एकंदरीत तुम्हाला ॲग्रिकल्चरचा पार्ट थोडासा अवघड वाटतं? ॲग्रिकल्चरचं असते, पण त्यांनी बरोबर सर ते 2 मार्कच्या हिशोबानेच ठेवलेले आहेत ते क्वेश्चन। एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं होतं? अवघड, सोपा की मध्यम?
ॲग्रिकल्चर फक्त सर सोडून बाकी सर्व इझी होतं. इझी होतं. वेळ पुरला तुम्हाला? वेळ पुरला सर. पण माझं थोडं बँकिंगचे त्याच्यामुळे असल्यामुळे मी मॅथ रिजनिंगमध्ये लवकर कव्हर केलं इंग्लिशचं आणि मॅथ. थँक्यू सो मच. आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत, त्यांना आपण विचारूया पेपर कसा गेला. सर नमस्कार, काय नाव आपलं? सौरभ खाडे, बरं. पुण्यावरून आलो आहे. बरं. मराठी लेवल खूप छान होती, रिजनिंग खूप छान होतं, इंग्लिश पण चांगलं होतं. बट ॲग्रिकल्चर क्वेश्चन खूपच हार्ड होते, की सोडवण्या खूपच म्हणजे जसा अभ्यास केला तसे क्वेश्चन नव्हते ॲग्रिकल्चरचे. सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न होते. ऑब्व्हियसली सिलेबसच्या बाहेरचे क्वेश्चन होते. हां, अटेंड झाले सगळे, पण हे नाही की जे राईट येतील असं हे नाही. म्हणजे बाकी मराठी व्याकरण, मॅथ, रिजनिंग जे आपण पुस्तकातून सराव करतो तेच प्रश्न होते. येस मराठी खूप छान होतं, रिजनिंग पण चांगलं होतं, इंग्लिशचे पण क्वेश्चन चांगले होते, बट ॲग्रिकल्चर हार्ड होतं. ॲग्रिकल्चरचे प्रश्न थोडक्यात ॲप्लिकेशन बेस्ड जास्त प्रश्न होते, म्हणजे ॲज इट इज प्रश्न नव्हते. ॲज इट इज नव्हते, ॲप्लिकेशन बेस होते. खूप विचार करावा लागला, खूप हे होते, लेंदी क्वेश्चन होते. एकंदरीत वेळ पुरला पेपरला? हा, वेळ पुरला पेपरला, वेळ पुरला. अगदी एका वाक्यात काय सांगाल, पेपर सोपा, अवघड की मध्यम स्वरूपात? मॉडरेट टू हाय, हार्डच होता तसा. ॲग्रिकल्चर खूप हार्ड होतं. बरोबर. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सर आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत, आपण त्यांना विचारूया कृषी सेवकचा पेपर कसा गेला. सर नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव श्रीराम संभाजी भोसले. सर काय सांगाल, एकंदरीत पेपर कसा होता? तर एकंदरीत पेपरचा विचार करायला आपण गेलं तर म्हणजे एकदम सोपाही नव्हता आणि एकदम हार्ड पण नव्हता, मीडियम लेवलचा पेपर होता. तर ॲग्रिकल्चरचा विचार केला तर प्रश्न असे डायरेक्ट विचारलेले नव्हते, म्हणजे थोडे 10 ते 15 डायरेक्ट असतील किंवा बाकी मग सगळे प्रॅक्टिकल बेस, म्हणजे जसे प्रश्न आपल्याला कुठंच पाहायला मिळणार आहेत असे रिलेटेड ॲग्रिकल्चरचे प्रश्न होते. तर त्यानंतर आपण क्वांट रिजनिंगमध्ये बघायला गेलं तर रिजनिंगचेच प्रश्न 20पैकी 20 होते, क्वांटचा एकही प्रश्न नव्हता. तर त्यानंतर इंग्लिशचा पेपर पण सोपा होता अगदी, म्हणजे जास्त काही नव्हतं. तर 10-15 किंवा 15पेक्षा जास्त ॲक्युरेसी राहण्याचे चान्सेस इंग्लिशमध्ये पण जास्त होते. आणि एकंदरीत विचार केला तर म्हणजे पेपर व्यवस्थित होता, पण ॲग्रिकल्चरची हार्डनेस किंवा टफनेस जास्त होती पेपरची. एकंदरीत ॲग्रिकल्चरचा ज्यांच्या संकल्पना चांगल्या आहेत अशा मुलांना पेपर सोपा गेला असेल. हो, सोपा गेला असेल नक्कीच, म्हणजे प्रॅक्टिकल बेस जास्त होता डाटा. म्हणजे नुसतं वाचून पाठांतर करून काही उपयोग नव्हता. पाठांतर करून नाही, त्याचा विशेष नव्हता. एकंदरीत मराठी व्याकरण कसं होतं? मराठी व्याकरण म्हणजे बघा, म्हणजे इतकं जास्त अभ्यास काय लागत नव्हता, फक्त म्हणजे आपण काय म्हणतो की जनरल अंडरस्टँडिंग. व्याकरणाचा विचार केला तर फक्त भविष्यकाळ, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आणि मग बाकी रिकाम्या जागा ह्या त्या गोष्टी होत्या मराठीमध्ये. एकंदरीत पेपर सोपा, अवघड की मध्यम? मध्यम तो अवघड. मध्यम तो अवघड. बरं सर, धन्यवाद. ओके. आहे आज आणि कृषी सेवकच्या पहिल्या शिफ्टचा पेपर आता नुकताच संपलेला आहे. आपण अनेक मुलांचे फीडबॅक घेतले, त्यातून आपल्याला एक लक्षात येतं आहे की आजचा जो पेपर आहे हा याच्यामधलं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि मॅथ रिजनिंग हा पार्ट इझी होता. त्या तुलनेत ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन थोडेसे अवघड होते असं मुलांचं म्हणणं होतं. ॲप्लिकेशन बेस्ड जास्त प्रश्न होते ॲग्रिकल्चरचे, म्हणजे ज्यांच्या संकल्पना चांगल्या आहेत, ज्यांचा अभ्यास चांगला आहे अशा मुलांना पेपर सोपा जाऊ शकतो अशा प्रकारचे प्रश्न होते. पण एकंदरीत पेपरची काठिण्य पातळी जी आहे ही बऱ्यापैकी मध्यमकडून अवघडकडे जाणारी अशी ही काठिण्य पातळी होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी इग्नाईट ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपणा सर्वांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा.